EFT आणि इमोशनल हिलिंग यांचं कनेक्शन काय आहे जर जाणून घेऊया आपण पुढे. मी रेखा पानसरे, सेल्फ लव्ह अँड हिलिंग कोच. EFT इमोशनल फ्रीडम टेक्निक हे फक्त टॅपिंग नाही तर एक इमोशनल हिलिंग टूल आहे. आपल्या आयुष्यातील अनेक भावनिक जखमा जसे की दुःख नाकारले जाते, अपयश, भीती, अपराधीपणा, राग, आत्मविश्वास या आपल्या मनात आणि शरीरात साठून राहतात. या न भरलेल्या भावनिक जखमांमुळे आपण तणाव, ओव्हर थिंकिंग आणि सेल्फ डाऊट अनुभवतो. EFT आपल्याला या भावनांना दाबून ठेवण्याऐवजी त्यांना स्वीकारून सुरक्षितपणे रिलीज करण्यास मदत करते. आणि EFT इमोशनल हिलिंगमध्ये कसे मदत करते तर भावना स्वीकारायला शिकवते. EFTमध्ये आपण भावना नाकारत नाही. आणि उदाहरणार्थ, जरी मला दुःख वाटत असले तरीही मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आणि स्वतःवर प्रेम करते. भावनिक वेदना कमी करते. भूतकाळातील दुखावणारे अनुभव, नातेसंबंधातील जखमा आणि नकारात्मक आठवणींची भावनिक तीव्रता कमी होण्यास मदत करते. आणि लिमिटिंग बिलीफ जे असतात ते रिलीज करतात. मी पुरेशी नाही, मी काहीच करू शकत नाही आणि मी प्रेमासाठी पात्र नाही, अशा विश्वासांना बदलण्यास मदत करते. इनर चाइल्ड हिलिंगला सपोर्ट करते आणि बालपणीच्या ज्या भावनिक जखमा असतात त्यांना प्रेम आणि स्वीकार देण्याची प्रक्रिया सुलभ करते. आणि आपलं सेल्फ लव्ह आणि इनर पीस आहे ते आपलं आतून वाढवते. जेव्हा भावनिक ओझे कमी होते तेव्हा आत्मविश्वास, स्वीकार आणि अंतर्मनातील शांतता वाढते. आणि आपण एक जाणून घेणार आहोत की इमोशनल हिलिंग म्हणजे जुन्या भावनिक जखमांना प्रेमाने भरून काढणे आणि EFT ते त्या हिलिंगच्या प्रवासातील एक प्रभावी साधन आहे. आपलं इनर पीस जे आहे ते आतून शांत आणि पीसफुल करते. EFT आपल्याला भूतकाळातील वेदनांच्या कैदेतून मुक्त करून स्वतःच्या आत दडलेल्या शक्तीशी पुन्हा जोडते. जेव्हा आपण EFT टॅपिंग करतो तेव्हा आपण फक्त पॉईंट्सवर टॅप करत नाही. आपण आपल्या मनात सांगत असतो, मी तुला ऐकते, तुला मी स्वीकारते आणि आता मी तुला बरे होण्याची पण परवानगी देते. तर हे जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी व्हॉट्सअप लिंक आहे, ती जॉईन करा. पुढील आठवड्यामध्ये मी डेली टॅपिंग हिलिंग चालू करणार आहे. तर लिमिटेड लोकांसाठीच ही संधी आहे. थँक्यू सो मच.